ओके, तर आज काय करूया आपण, जे आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत, जसं की लिनियर वरती आपण प्रॅक्टिकल केलेलं आहे, लॉजिस्टिक वरती आपण प्रॅक्टिकल केलेलं आहे, राईट. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण डिसिजन ट्री अल्गोरिदम अप्लाय करणं, त्यानंतर सेम त्याच प्रॉब्लेम स्टेटमेंट वरती आपण जे आपले एक्सजी बूस्ट होते ते आपण त्याच्यावरती अप्लाय करणार, राईट. आणि सिमिलरली त्यानंतर जीबी बूस्ट हे सुद्धा आपण त्याच्यावरती अप्लाय करणार. म्हणजे आपण जे काही बॅकिंग बूस्टिंग मध्ये दोन टाइप्स पाहिले आणि डिसिजन ट्री हे तिघांची मिळून आपण एक प्रॅक्टिकल करूया. ओके, तर आपण काय करूया, आपला जो फोकस आहे तो जास्तीत जास्त आपण अल्गोरिदम अप्लाय करण्यावरती ठेवूया, ना की त्याची ईडीए करण्यामध्ये, कारण ते खूप टाइम टेकिंग प्रोसेस आहे. ओके, ओके, तर आपण काय करूया, आपला जो लोन सँक्शनचा डेटा आहे ती फाईल आपण कॉपी करूया. आणि आपल्याकडे किती रिझल्ट पाहायला मिळतील सांगा. लोन सँक्शन वरती आपण कोणते वाले मॉडेल अप्लाय केले होते? कोणते वाले मॉडेल अप्लाय केले होते? कोणते वाले मॉडेल आपण यूज केले होते? आठवत नाहीये? नाव काय आहे अल्गोरिदमचं? त्या किती पर्सेंट अॅक्युरेसी आली होती? किती? 0% लॉजिस्टिक रिग्रेशन आपण यूज केलं होतं, राईट. अॅक्युरेसी किती आली होती? 81% आली होती का? आली होती का नाही? ओके, तर मी काय करतोय, ही लोन सँक्शनची फाईलच मी परत एकदा त्याच फोल्डरमध्ये कॉपी पेस्ट करेन. म्हणजे आपली प्रोसेस इम्पॉर्टंट कुठून आहे, तिथून आपण डेटा डिवाइड करतो, राईट. आता जर मी तुम्हाला कोणता डेटा सेट दिला, तर तुम्हाला त्याच्यावरती अल्गोरिदम यूज करता आले पाहिजे. तुम्हाला आता प्रोसेस माहित झाली. आता ही लोन सँक्शनची फाईल मी कॉपी करतो आणि मी काय करतो, या फाईलला मी इथेच पेस्ट करतो आणि याचं नेम चेंज करतो, प्रोजेक्ट. आता याच्या पुढे मी डिसिजन ट्री
देन रॅन्डम फॉरेस्ट, देन ॲडाबूस्ट, हे 3 अल्गोरिदम मी इथे यूज करणार आहे. आणि चौथं वाले कोणतं असेल? ऑलरेडी आपण काढलेलं कोणतं वाला असेल? ऑलरेडी आपण लॉजिस्टिक रिग्रेशन त्याच्यावरती अप्लाय केलेलं आहे, राईट? ती फाईल आहे तशी आहे, राईट? तर पहा इथे लास्टला आपल्याला ॲक्युरेसी आली होती. किती आली होती ॲक्युरेसी? 80%. आहे का कोड? नाही का? केलाय का नाही हा कोड? रन ऑल सेल बिलो. रन झाली इथेपर्यंत सेल्स, इथेपर्यंत क्लिअर आहे. आता प्रोसेस रिपीट करायला ना गरज नाही मला वाटतं, की ट्रेन काय आहे, टेस्ट काय आहे, राईट? आपल्याकडे कशाची अॅक्युरेसी आहे आता? कोणत्या मॉडेलची अॅक्युरेसी आहे आपल्याजवळ? कोणत्या मॉडेलची अॅक्युरेसी आहे? डिसिजन ट्री मॉडेलची अॅक्युरेसी आहे. किती आहे ती? काढली आहे का तुम्ही अॅक्युरेसी? ओके, तर कोड तुम्ही रन केला का? रन ऑल सेल बिलो. कोड रन केला का तुम्ही? रन ऑल सेल बिलोचा. ओके, आता मी जर पाहिलं तर माझ्याकडे ऑलरेडी कोणता डेटा अवेलेबल असेल सांगा तुम्ही? राईट, माझ्याकडे सर्व काही डेटा अवेलेबल आहे, हा वाला जुना वाला. ओके ओके, तर आता पहा इथून मी चालू करेन नेक्स्ट जे आपले डिसिजन ट्री अल्गोरिदम आहे ते वाले. ओके, डिसिजन ट्री, देन रैंडम फॉरेस्ट, then we are going to import AdaBoost. स्क्रीन शेअर केले नाही का? सर आवाज येत नाहीये. अरे ओके, तर इथे काय केलेलं आहे, जो आपला जुना कोड होता त्याची एक कॉपी फाईल बनवलेली आहे, राईट? आणि आपण आहे तसे कोड परत एकदा रन केलेले आहेत. कारण का तर आपला जास्त टाइम आपण त्या ईडीए वरती नाही करणार. ओके, तर आपण नेक्स्ट प्रोसेस स्टार्ट करूया इथून. ठीक आहे, आपण काय करूया, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ज्या काही लायब्ररीज लागतील त्या लायब्ररीज आपण फर्स्ट ऑफ ऑल इम्पोर्ट करूया, राईट? तर आपल्याला इथे लायब्ररीज इम्पोर्ट करायला स्टार्ट करायचं आहे. कोणत्या वाले लायब्ररीज लागतील? डिसिजन ट्री साठी, रॅन्डम फॉरेस्ट आणि ॲडाबूस्ट साठी. ओके, सो फ्रॉम एसके
learn dot sklearn dot tree. Okay, sklearn dot, look at here, tree is available. From sklearn dot tree import which one? Decision tree classifier. What? Look at here. Now I am writing DE. Now look at here. I am getting two options. So tell me which one should I select? Classifier or regressor? Tell me. Why? Why? का बर? Classifier का? नाही. ऍक्च्युली आपला टार्गेट कॉलम जो आहे तो काय आहे? कॅटेगरिकल आहे का नाही? येस ऑर नो? ते प्रिडिक्ट करायचं आहे ना आपल्याला. मग मी क्लासिफायर करेन का रिग्रेसर करेन? का बर? कारण का? तर मला काय प्रिडिक्ट करायचं आहे? कॅटेगरिकल डेटा. जर मला न्यूमेरिकल डेटा असला असता तर रिग्रेसर यूज केला असतो मी, राईट? समजतंय का मी काय म्हणतोय तुम्हाला? ओके. नेक्स्ट लायब्ररी from sklearn dot ensemble import random forest. Look at here, it is having also two options, random forest classifier and random forest regressor. So we will import random forest classifier and AdaBoost classifier. Okay, and after this I hope that we have imported the sklearn.matrix and then accuracy score. Here accuracy score, we have already imported this accuracy score, right? So we will just import this libraries. Okay, now after this let us start to build our model for the which one? Decision tree, right? First of all we will implement the data for the decision tree. I will create one variable d tree decision tree is equal to decision tree classifier, and inside this we can pass out our random state is equal to anything. That means shuffling of our data. As of now you can add any value. Okay, clear? Now next, d tree dot fit. Now we have to fit the data set of x train and which one? Y train data, right? Now we have fitted our data set. Okay, now look at here, I am writing one variable for the predicted data. Y predicted of which one? Decision tree, right? आपल्याला पुढे y predicted कशासाठी लागेल? रॅन्डम फॉरेस्ट साठी सुद्धा लागेल, राईट? पण त्याचे व्हेरिएबल आपण प्रत्येकाचे वेगवेगळे ठेवूया. y प्रिडिक्टेड कशासाठी प्रिडिक्ट केलेला आहे? हा डिसिजन ट्री साठी, राईट? तर डिसिजन ट्री इथे मी dt लिहीन. ओके, y predicted of
decision tree. Okay, decision tree dot predict. Now you have to predict from X test data, right? X test data. Okay. Okay. Now I have to check the accuracy of decision tree. Okay. Accuracy of decision tree is equal to accuracy score of between which two values, tell me? Actual and predicted between y predicted of decision tree, right? First of all, y test data and y predicted of decision tree. Okay, now I have to check the accuracy of decision tree. Okay, accuracy of decision tree. Now tell me how much accuracy coming here? 60. That means it is having less or high compared to previous accuracy. Huh? Less, right? Last time we got the 80 percentage, and inside the decision tree we are getting only 69%. Okay. Now completed till here. Okay. Now look at here. Next we are going to apply random forest. Okay. Now inside the random forest I am going to create a one variable, random forest rf. Okay, rf means random forest. Now I will import the random forest. Look at here, random forest classifier, and inside the random forest classifier, now look at here, I have to pass how much of multiple decision tree I have to make. That means how many numbers of multiple decisions tree I have to make, and for that I have to pass out one value, that is an estimator. Okay, and as of now I want to make a 100 decision tree inside this random forest. Okay, and random state is equal to 46. You can write down anything. Okay, and this is my random forest model. Now I have to fit my data, rf dot fit fit my x train data, comma y train data. Now this model is completed. Now we have to write down our predicted data. Okay, y predicted of random forest is equal to rf random forest dot predict. Now random forest you have to predict from which data set? Y, sorry, from x test data, right?
एक्स टेस्ट डेटा वाय टेस्ट वरून कसं प्रिडिक्ट करणार, राईट? नाव whatever the data predicted, I have to check the accuracy. Okay, accuracy score is equal to accuracy score of random forest, RF. Okay, accuracy score of Y test data and Y predicted of random forest. Okay, and let us check the accuracy score of random forest. Now, how much accuracy we got here? We got 78% of accuracy. काय एरर आहे? तू डेटा सेट मध्ये काहीतरी घोटाळा केलेला आहे. प्रेडिक्ट आपण कशाचं करतो? ओके, झाले का इथेपर्यंत? Okay, now we have to apply the AdaBoost. Now tell me, AdaBoost is which type of learner? एवढं आठवावं लागतं का तुम्हाला? हा, नाही, AdaBoost हे कोणत्या टाईपचा अल्गोरिदम आहे? AdaBoost काय आहे सांगा मला आधी तुम्ही. कोणत्या कॅटेगरी मध्ये येतं? बॅगिंग का बुस्टिंग? बर, बुस्टिंग काय असतात? बुस्टिंग टाईपचे अल्गोरिदम म्हणजे, आणि बॅगिंग काय असतात? तुम्ही घरी जाऊन काहीच करत नाही अभ्यास, मी सांगतो तुम्हाला. तुम्ही ओपन नाही सुद्धा करत काय शिकलेला आहोत आपण. कारण ज्याला करायचं आहे ना तो घरी जाऊन सगळं कम्प्लीट करतो त्याच्या बाबतीत. तर कोणतं वालं मॉडेल आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे? काय? बरं, बुस्टिंग आणि बॅगिंग काय आहेत सांगा मला. बॅगिंग आणि बुस्टिंग दोघांमध्ये फरक काय आहे? सिक्वेन्शियली म्हणजे? तर बॅगिंगचे कोणतं अल्गोरिदम आहे, बुस्टिंगचे कोणतं आहे आपण पाहिलेलं? बॅगिंग मध्ये डिसिजन ट्री, हा, रॅन्डम फॉरेस्ट तयार होतं.
आणि त्याच्यामध्ये काय असतं रॅन्डम फॉरेस्ट मध्ये? व्हॉट इज रॅन्डम फॉरेस्ट? Based on multiple decision tree model, we are going to predict the output. And what is inside the bag boosting? Okay, but which type of they are learner? They are weak learner. आता तुम्ही कसं करणार आहात प्रिपरेशन याची? मी तिथं काल तुम्हाला सांगितलं होतं की हे वीक लर्नर म्हणून एकदम शेवटी ते स्ट्रॉंग लर्नर बनतं, पण त्याचं मेन मिनिंग काय? दे आर वीक लर्नर. Okay, so now let us apply the AdaBoost. AdaBoost is equal to AdaBoost classifier, and here also I am going to create the n estimators is equal to 100. So tell me what is meaning of this 100 inside the AdaBoost. Tell me what is meaning of this n estimators. थोड्या वेळापूर्वीच सांगितलंय मी तुम्हाला. बरं इथे n estimators is equal to 100 घेतलं, याचा अर्थ काय आहे? काय? हा काय काय? रॅन्डम कसली? हे तर शफल साठी झालं. एन एस्टिमेटर्स कुठं होतं लक्ष सांगताना? इथे आपण पॅरलली जे 100 मॉडेल्स तयार करणार आहोत त्याचा नंबर आहे, किती मॉडेल्स मी तयार करायचे. तर इथेच तसे सिक्वेन्शियली मला किती मॉडेल्स घ्यायचे आहेत. ओके, AdaBoost dot fit the data set of X test data. First of all, X train data and Y train data. Now AdaBoost Y predicted of AdaBoost is equal to AdaBoost dot predict data from X test data. Okay, now accuracy score of AdaBoost is equal to Y test data comma Y predicted data of AdaBoost. Okay, now let us check the accuracy of AdaBoost. Okay, so accuracy is given by true and false values, right? Predict, you have to predict from X test data. Let me look at here, accuracy score, and inside the accuracy score I have to pass the data set of Y predicted data with the Y predicted data of AdaBoost. Okay, now how much accuracy we are getting here? That means it is a
ह्यूज अॅक्युरेसी. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये जेव्हा तुमच्याकडे कोणता डेटा सेट येतो ना, त्याच्यावरती तुम्ही एकच अल्गोरिदम यूज करणार नाही, तुम्ही टेस्ट करणार त्याला वेगवेगळ्या अल्गोरिदम्स वरती, कुठे मला जास्त अॅक्युरेसी येत आहे. तर कुठे जास्त आली आहे आतापर्यंत आपल्याला, मी जर इथे सगळ्या अॅक्युरेसी जर प्रिंट केल्या, प्रिंट accuracy of logistic regression and what is that variable for the accuracy of logistic regression? Only accuracy. Okay. Accuracy of decision tree. Accuracy of decision tree. Accuracy of random forest. Accuracy of random forest. And accuracy of AdaBoost. Accuracy score of AdaBoost. Now look at here, we are getting our all accuracy, right? And out of them, which one is highest? Right? AdaBoost is higher one. ओके, इथेपर्यंत झाले आहे का? ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो डेटा सेट आहे क्रेडिट कार्ड फ्रॉड डिटेक्शन, तर तुम्हाला या पूर्ण डेटा सेट वरून तुम्हाला काय करायचं आहे पहा, तुम्हाला तुमचे मॉडेल बनवायचं आहे आणि ते मॉडेल काय करेल, क्रेडिट कार्ड फ्रॉड आहे का नाही तुम्हाला काय करेल सांगेल तो. ओके,
तर तुम्हाला हे स्वतः मॉडेल बनवायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते अल्गोरिदम यूज करू शकणार तुम्ही, आता तुम्हाला माहिती आहे. केव्हा क्लासिफायर यूज करायचं आहे, केव्हा रिग्रेसर यूज करायचे आहेत ते. आणि हा प्रोजेक्ट इन डिटेल्स मध्ये बनवायचा आहे तुम्हाला. इथे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन माहिती असली पाहिजे, रीड करायची. ओके. तर तुम्ही स्टार्ट करायचं याच्यावर काम करायला. एकही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे, सगळं तुम्ही करायचं आता त्याच्यावरती, कारण तुम्हाला सगळं सांगितलंय डिटेल्स मध्ये कसं करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे डेटा सेट तिथून कसा डाउनलोड करायचा आणि कसं चालू करायचं मॉडेल बिल्डिंग वगैरे. ठीक आहे, तुम्हाला माहित आहे जेव्हा न्यूमेरिकल टाईपचे प्रॉब्लेम असतील तेव्हा तुम्ही कोणते वाले अल्गोरिदम यूज करू शकता, आणि जेव्हा क्लासिफायर टाईपचे अल्गोरिदम असतील तेव्हा तुम्ही कोणत्या टाईपचे अल्गोरिदम यूज करू शकता. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला याच्यानंतर एक एंड टू एंड डिप्लॉयमेंट पर्यंत आपल्याला एक प्रोजेक्ट घ्यायचा आहे. इन्व्हायरमेंट्स वगैरे कसे तयार करतात रिअल टाइम कंपनीमध्ये, पण त्याआधी तुम्ही याची प्रॅक्टिस केली पाहिजे की मॉडेल कसं बनवतात, कारण का त्यावेळेस आपलं काम मॉडेल बिल्डिंग वरती नाही, प्रोजेक्ट कसा बनवतात त्याच्यावरती फोकस करायचंय. ओके. तर तुम्ही आजच्या आज संपवायचंय.